श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये जे आहे ते एक मान असतो, तो मान म्हणजे पाहायला मिळतं आहे. आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते हे अश्व आहे. अश्वाची देखील मोठी परंपरा असल्याचं आपल्याला समोर येते. यामध्ये आपण पाहू शकतो की या अश्वांना जे आहे ते रिंगण सोहळ्यामध्ये या वारीमध्ये मोठं महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं असतं. यामध्ये आपण पाहू शकतो का हा अश्व जो आहे तो रिंगणामध्ये जो आहे तो धावत असतो. या रिंगणावेळी खुद्द संत तुकाराम महाराज या अश्वावरती जे आहे ते विराजमान असल्याची आख्यायिका जी आहे ते सर्वत्र सांगतायत. आपल्याबरोबर ते जे अश्व आहे त्यांचे मानकरी आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, तुमचं नाव काय आणि नेमकं ह्याला मान कशा पद्धतीनं तुम्हाला मिळालेलं असतं? रामकृष्ण हरी महाराज. हा अश्वाचं नाव राजा आहे. आम्ही हा अश्व पाच पिढ्यापासून चालवत आहोत सेवा. 5 पिढ्यापासून परंपरा चालत आहे. हा मान बाबळगावकरांचा आहे, विनायक नारायणराव रणेर पाटील. हा अश्व पायी बाबळगावलाच निघतो पंढरपूरला पायीच येतो. पायी आल्यास पंढरपूरकडून देवला पायी येतो. पुन्हा आपल्या प्रस्थानच्या वेळेस पालखीसोबत येतो. आणखी याला राखीव जमीन आहे 12 एकर. देवाचा असल्यामुळे ह्याच्या कोणीही विराजमान होत नाही. गावाकडे बी विराजमान होत नाही आणि इथं बी विराजमान होत नाही. हा मान देवाचा असल्यामुळं याला राखीव जमीन आम्ही पाय मोकळे करण्यासाठी गावाकडे राखीव जमीन ठेवलेली आहे याला. आणि याला खाद्यपदार्थ मला तर 4 प्रकारचा ओला चारा, डाळ, तूप, तेल आणि मालिश करण्यात जाते. अगदी याला घरच्या मुलाप्रमाणे आम्ही जपतो आणि देव म्हणूनच पाहतो याला. काय सांगाल, आपण रिंगणावेळेला एक वेगळं महत्त्व असतं, त्या संदर्भात काय सांगाल? रिंगणावेळी याचा कशा पद्धतीने फिरलं जातं अश्व? ह्याला महाराज तुकाराम महाराजाचा एक बुक्का लावला ना, ह्याला काही ट्रेनिंगची गरज आवश्यकता नाही. खुद्द तुकाराम महाराजच विराजमान. आम्ही काही करीत नाही. त्याला रिंगणामध्ये मोकळंच सोडून देतो आणि तुकाराम महाराजच विराजमान. सगळ्या वारकऱ्याची भावना हीच आहे, आमची सुद्धा हीच भावना आहे. आपण पाहतो की रिंगणावेळी 2 अश्व धावतात. नेमकं हे अश्व कधी धावतं आणि कसं असतं? हे अश्व समोर धावतो आणि ते पाठीमागं धावतो. काय नेमकं त्याबद्दल जे आहे ते सध्या आपण पाहतोय की आपण ही वारी आपली जवळपास संपत आलेली आहे. त्याचा पुढचा वारी संपल्यानंतरचा कसा प्रवास असतो? पुढला आता संपल्यानंतर ह्याला गावाकडे नेतो. गावाकडे ह्याला 12 एकर जमीन आहे आमची मोकळी. ह्याला कोणीही बसत नाही गावाकडं. अगदी आम्ही याला देव म्हणूनच पाहतो आणि घरच्या मुलाप्रमाणे जपतो त्याला. नक्कीच आपण पाहतोय की संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये जे आहे ते ह्या अश्वाला जे आहे ते खुद्द जे संत तुकाराम महाराज आहेत तेच या अश्वावरती विराजमान होत असतात अशी देखील आख्यायिका सांगितली असून जवळपास जे आहे ते 5 पिढ्यांपासून जी आहे ती ही परंपरा सुरू असून आत्ताची ही जी आहे ते 6वी पिढी असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती यांनी सांगितली असून स्वतःच्या मुलाप्रमाणे आम्ही या अश्वाला सांभाळत असल्याची जी आहे ती माहिती जी आहे ते मानधारकांनी यावेळी दिलेली आहे. कॅमेरामन विकी चव्हाणसह शीतलकुमार मोटे, TV9 मराठी, पंढरपूर, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.